धनंजय मुंडे यांच्याकडूनच वाल्मिक कराडच्या एन्काउंटरचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी केला। धनंजय मुंडेंनाच वाल्मिक कराड नको होते असं देखील रणजित कासले यांनी म्हटलंय। निलंबित पीएसआय रणजित कासले यांनी खळबळजनक दावा केला। इंटरव्ह्यू देताना खूप चॅनलला सांगितलं की काय म्हणतात त्याला ताकाला जाऊन गाडगाला पोहण्याचा प्रयत्न केला, परंतु मित्रांनो एन्काउंटर कुणी करण्याचा प्रयत्न केला आणि कुणी केला स्पष्टच सांगतो। आज असाही गुन्हा दाखल झालाय। ते धनंजय मुंडेंनाच नको होते वाल्मिक कराड, कारण त्यांची काही अंडी पिल्ली ते बाहेर काढणार होते आणि त्यांचा संबंध आला असता 302 मध्ये आणि आज ते आरोपी झाले असते किंवा होणारही नाहीत कदाचित। त्यांना खूप सपोर्ट आहे। पोलीस डायरीमध्ये नोंद केलेली ते जे निलंबित अधिकारी आहेत त्यांचं असंही स्टेटमेंट आहे की हे जे तुम्ही सांगताय की मला एन्काउंटर करण्याच्या सूचना होत्या, म्हणजे फेक एन्काउंटर्स त्या महाराष्ट्रात अलीकडच्या काळात किंवा देशात घडलेल्या आहेत, त्याला पुष्टी देणारं हे विधान आहे। पण याची चौकशी होणं गरजेचं आहे। जर अशा प्रकारची नोंद पोलीस डायरीत केली असेल तर त्याच्यावरती तेव्हाच ऍक्शन का झाली नाही? म्हणजे वाल्मिक कराड असतील किंवा धनंजय मुंडे असतील, म्हणजे वाल्मिक कराडचं काम संपल्यावर त्याला मारायचं असं एक प्लान दिसत आहे मला, आणि ते कोण याच्या मागे होते हे लोकांसमोर यायला पाहिजे।